रोशन टॅली अकॅडमी नारायण पेठेमध्ये मी वैभवी नेर्लीकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कशाला म्हणतात? बेसिकली कंपनी फॉर्मेशनसाठी कुठलीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या स्थापन करण्याच्या पूर्वी बऱ्याच लीगल प्रोसिजर्स फॉलो कराव्या लागतात. बऱ्यापैकी डॉक्युमेंट्स बनवावी लागतात आणि ती डॉक्युमेंट लीगल एक्सपर्ट्स कडनं, कन्सल्टंट कडनं किंवा ॲडव्होकेट्स कडनं बनवून घ्यावी लागतात आणि ती आपल्याला ROC ला सबमिट करावी लागतात. आणि ती सबमिशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर कंपनी अस्तित्वात येते, कंपनी फॉर्म होते. म्हणजेच प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे असा एक्सपेन्सेस आहे जो कंपनी अस्तित्वात येण्याच्या आधी, कंपनी फॉर्म होण्याच्या आधी किंवा कंपनी फॉर्म होण्याकरता जो एक्सपेन्सेस करावा लागतो त्याला म्हटलं जातं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आता दिलेल्या डेफिनेशन प्रमाणे आपण बघू. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर एक्सपेन्सेस which the promoters of a company incurred at the time of incorporating the company. कंपनी इनकॉर्पोरेट करणे, कंपनी स्थापन करण्याच्या वेळेला जो एक्सपेन्स केला जातो त्याला म्हटलं जातं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आता असे कुठले एक्सपेन्सेस आहेत त्याचे आपण एक्झाम्पल्स बघूया. कंपनी स्थापन होण्याच्या आधी कुठले खर्च करावे लागतात? तर कंपनी फॉर्म करण्याच्या आधी समजा कंपनीला लोन लागणार असेल तर त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो, तो सबमिट करावा लागतो. म्हणजे त्यांचा जो टोटल प्रोजेक्टसाठी जी कंपनी स्थापन झालेली आहे त्या कंपनीचा जो प्रोजेक्ट आहे तो रिपोर्ट बनवावा लागतो, मार्केट सर्व्हे करावा लागतो. आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर का स्थापन करायची असेल तर MOA मेमोरँडम ऑफ असोसिएशन किंवा आर्टिकल ऑफ असोसिएशन ही 2 लीगल डॉक्युमेंट्स बनवावे लागतात. आता ही लीगल डॉक्युमेंट बनवायची आहेत म्हणल्यावर आपल्याला लीगल एक्सपर्ट, एखादा ॲडव्होकेट किंवा एखादा कंपनी सेक्रेटरीची मदत घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला कंपनीला हे ड्राफ्ट करावं लागणार आहे. आणि हे ड्राफ्ट करून झाल्यानंतर ते सबमिट करावं लागतं. ते सँक्शन झाल्यानंतर कंपनी फॉर्म होणार आहे. सो कंपनी फॉर्म व्हायच्या आधी होणारे हे जे सगळे एक्सपेन्सेस आहेत याला म्हणायचं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. त्याची काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे दिलेली आहे. आता हा जो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे हा किती अलाउड आहे त्याच्यासाठी सुद्धा एक नियम आहे आणि त्याचं लिमिट आहे. त्याचं लिमिट असं आहे की परमिसिबल अमाऊंट फॉर डिडक्शन म्हणजे कंपनीमध्ये जे काय कॅपिटल इंट्रोड्यूस्ड होणार आहे, टोटल कॅपिटल जे कंपनीमध्ये इंट्रोड्यूस्ड होणार आहे त्या कॅपिटलच्या 5% पेक्षा जास्त प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा करता येणार नाही. करता येणार नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त करू शकता. एखाद्याला तो एक्सपेन्सेस जो आहे तो कॅपिटलच्या 8%, 9% करावा लागला असेल तरी तो अकाउंटिंगमध्ये इन्कम टॅक्स पर्पज करता 5%च अलाउड होईल. त्याच्या पुढचे जो काय पर्सेंटेज, त्याच्या पुढचा जो काय बॅलन्स असेल तो सगळा डिसअलाउड होईल. त्याच्यामुळे त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की प्रिलिमिनरी एक्सपेन्स जो आहे तो कॅपिटलच्या 5% फक्त अलाउड असेल आणि त्याची मग जी काय ट्रीटमेंट आहे ती अकाउंटमध्ये आपल्याला कशी करायला लागणार आहे ते आपण बघू. आता आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेला आहे. ABC आणि कंपनी, ABC प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्यांना आता कंपनी फॉर्मेशनची प्रोसेस सुरू करायची आहे आणि त्याकरता त्यांना सपोज मेमोरँडम ऑफ आर्टिकल ड्राफ्ट करून घ्यायचा आहे आणि त्या ड्राफ्ट करण्याकरता त्यांनी ॲडव्होकेट मिसेस सायली देवधर यांच्याकडनं ते ड्राफ्ट करून घेतलेलं आहे. म्हणजे त्या झाल्या कंपनीच्या लीगल कन्सल्टंट. मग ट्रान्झॅक्शन असं आहे की ॲडव्होकेट मिसेस सायली देवधर ड्राफ्टेड MOA for ABC Private Limited and she issued an invoice of ₹50,000 for the same. आता त्यांनी हे काम केलंय आणि ते काम केल्याबद्दल ते कंपनीला किती चार्ज करतात? ₹50,000. MOA ड्राफ्ट केलेलं आहे आणि ह्या लीगल कामाचे त्यांनी कंपनीसाठी बिल रेज केलेलं आहे 50,000चं. आता ही एंट्री जर आपल्याला करायची असेल, तुम्हाला माहिती आहे कंपनी कुठलीही ट्रान्झॅक्शन म्हणलं तरी त्याच्यामध्ये मिनिमम 2 लेजर येणार आहेत. सो ह्या ट्रान्झॅक्शन जर आपल्याला रेकॉर्ड करायचं असेल तर याला 2 लेजर येणार आहेत. एका लेजर जो आहे की
ॲडव्होकेट मिसेस सायली देवधर या कन्सल्टंट आहेत, त्यांनी बिल रेज केलेलं आहे, म्हणजे त्या कंपनीच्या क्रेडिटर झालेल्या आहेत. आपण त्यांच्याकडनं सर्व्हिसेस घेतलेल्या आहेत. ज्याच्याकडनं सर्व्हिसेस किंवा गुड्स खरेदी केले जाते तो जातो सन्ड्री क्रेडिटर, म्हणजे ॲडव्होकेट मिसेस सायली देवधर क्रेडिटर. आता यांनी कशाचं बिल दिलेलं आहे, तर ते लीगल चार्जेस आहेत. सो त्याच्यासाठी आपण एक लेजर लिहिणार आहोत, बनवणार आहोत. ते आहे प्रिलिमिनरी लीगल एक्सपेन्सेस. म्हणजे दोन लेजर आली, एक आहे प्रिलिमिनरी लेजर एक्सपेन्सेस आणि दुसरं आहे त्या ॲडव्होकेट मॅडमचं लेजर येईल. त्यांचा ग्रुप येईल क्रेडिटर. आणि हे जे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, प्रिलिमिनरी लीगल एक्सपेन्सेसला आपण ग्रुप देणार आहोत मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट. त्याला असेट म्हणून ट्रीट केलं जाईल. जरी तो एक्सपेन्स असला, मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे तो, पण इट विल बी ट्रीटेड ॲज असेट बिकॉज म्हणजे तो एक्सपेन्स आपण केला म्हणून कंपनी फॉर्म झालेली आहे आणि त्यामुळे कंपनीला प्रॉफिट होणार आहे. सो ही प्रायमरी रिक्वायरमेंट आहे. ही जर आपण केली नाही तर कंपनी फॉर्मच होणार नाही आहे. त्याच्यामुळे हा जो एक्सपेन्स आहे हा असेट म्हणून ट्रीट केला जाईल. सो याचं पहिली एंट्री तुमची अशी येणार आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू मिसेस सायली देवधर. आता हा जो एक्सपेन्सेस आहे जो आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असेट म्हणून बुक केलेला आहे, तर तुम्हाला माहिती आहे की असेट असेल तर त्याचं ती डेप्रिशिएट करावी लागते. ऍट द एंड ऑफ द इयर आपल्याला प्रत्येक असेट जी आहे ती डेप्रिशिएट करावी लागते. मग ह्याला जर का आपण असेट म्हणून ट्रीट करत आहोत तर ही किती डेप्रिशिएट करायची, त्याचं पर्सेंटेज काय दिलेलं आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे 5 इक्वल इन्स्टॉलमेंट्समध्ये 5 इक्वल इयर्समध्ये ती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. इथे त्यांनी सांगितलेलं आहे मॅक्सिमम डिडक्शन कॅनॉट बी ओव्हर 5% ऑफ कॅपिटल एम्प्लॉईड. आणि पुढे त्यांनी सांगितलेलं आहे दिस डिडक्शन इज अलाउड इन 5 इक्वल इन्स्टॉलमेंट बिगिनिंग विथ प्रिव्हियस इयर ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस. बिझनेस चालू झाल्यापासून पुढे 5 वर्ष हा जो एक्सपेन्सेस आहे हा आपल्याला डेप्रिसिएट करायचा आहे. आता बाकीच्या असेटसाठी डेप्रिसिएशन हा शब्द वापरतो, पण इथे इन केस ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण त्याला डेप्रिसिएशन म्हणणार नाही. आपण तो खर्च, बेसिक कॉन्सेप्ट तीच आहे. जी डेप्रिसिएशनची कॉन्सेप्ट आहे की असेटची व्हॅल्यू कमी करणे, तीच कॉन्सेप्ट इथे आहे, फक्त त्याला नाव वेगळं दिलेलं आहे. डेप्रिसिएशन न म्हणता त्याला म्हणायचं आहे राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ करायचे. आधीच्या एंट्रीमध्ये आपण काय केलेलं आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ॲज अ असेट म्हणून बुक केलेला आहे. आता ही असेट आहे, ही आपल्याला राईट ऑफ करायची आहे, डेप्रिसिएट करायची. आणि ती किती करायची आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे 5 वर्षात डेप्रिसिएट करायचे, म्हणजेच पर इयर 20% ती आपल्याला त्याची व्हॅल्यू कमी करायची आहे. डेप्रिसिएशन हा शब्द इथे वापरणं अयोग्य होईल, यासाठी आपल्याला वापरायचं आहे राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. मग 50,000च्या 20% म्हणजे आले 10,000 रुपये. मग इयर एंडला आपल्याला ते जे आहेत ते राईट ऑफ करायचे आहेत, मग त्याची एंट्री येईल. त्याकरता आपल्याला एक लेजर बनवायला लागेल ज्याचं नाव येईल राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. त्याचा ग्रुप येईल एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसला डेबिट जाईल 10,000चं. आता व्हॅल्यू आपण कमी कशाची करतोय, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जे आहेत, ज्याला आपण लेजर बनवलेला आहे प्रिलिमिनरी लीगल एक्सपेन्सेस, त्याला आता आपण इथे क्रेडिट देणार आहोत. म्हणजे दुसरी एंट्री आपली अशी येणार आहे ज्याच्यामध्ये आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कमी करतोय, त्याची व्हॅल्यू कमी करतोय, राईट ऑफ करतोय. तर त्याच्यासाठी आपण इथे एंट्री करणार आहोत राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 10,000 केलेली आहे, कारण ती 5 वर्षामध्ये डिस्ट्रीब्यूट करायची, म्हणजे 20% पर इयर करायचे. म्हणून एंट्री येईल इथे राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 10,000 रुपये. आता ही आपण एंट्री टॅलीमध्ये करून बघू. टॅलीमध्ये मी एबीसी प्रायव्हेट लिमिटेड ऑलरेडी बनवलेलं आहे. आता ह्याच्यासाठी लागणारं लेजर आपण बनवूयात. प्रिलिमिनरी लीगल एक्सपेन्सेसचं लेजर जेव्हा आपण टॅलीमध्ये बनवणार आहोत तेव्हा त्याला आपण ग्रुप देणार आहोत मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट. ठीक आहे.
दुसरं लेजर आपल्याला बनवायला लागणार आहे ऍडव्होकेट सायली देवधर, ज्यांना ग्रुप देणार आहोत आपण सन्ट्री क्रेडिटर्स. आता एंट्री मी ऑलरेडी केलेली आहे, ती मी तुम्हाला इथे दाखवते केलेली एंट्री. प्रिलिमिनरी लीगल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू म्हणजे क्रेडिटला जाईल ऍडव्होकेट सायली देवधर. ही एंट्री आपण आता केलेली आहे. या एंट्रीचा इफेक्ट आपण बॅलन्स शीट मध्ये बघणार आहोत, कारण ती असेट आहे, सो असेट साईडला ती आपल्याला दिसेल. हे बघा, असेट साईडला इथे दिसतीये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मिसलेनियस एक्सपेन्सेसच्या अंडर. सो असेट बुक झाला आहे आपला 50,000चा आणि सायली देवधर क्रेडिटरला 50,000 रुपये आपण देणार आहोत. आता पुढची एंट्री जी आहे आपल्याला जी राईट ऑफ करायची आहे ती एंट्री आपण इथे करून घेऊ. पण जर्नल एंट्री येईल, याच्यासाठी आपण लेजर बनवून घेणार. राईट ऑफ आता इथे बघा, त्याची 50,000 होती, ती 10,000 व्हॅल्यू आपण कमी केली, म्हणजे आता त्याची व्हॅल्यू राहिलेली आहे 40,000 रुपये. आता आपण पुन्हा रिपोर्ट्स बघूया. बॅलन्स शीट मध्ये आता असेट दिसती आपली 40,000ची. ठीक आहे, असेटची व्हॅल्यू 40,000 आलेली आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये एक्सपेन्स बुक झालेला आहे 10,000 रुपये. कारण त्यांचा नियमच आहे की प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत जे दरवर्षी 20% तुम्हाला कमी करायचे आहेत. तो खर्च 20% बुक करायचा आहे. कमी करायचा म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची व्हॅल्यू कमी होईल आणि जी कमी झालेली व्हॅल्यू आहे ती खर्चामध्ये आपल्याला दाखवायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. सो ही टोटल कन्सेप्ट आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची. या संदर्भात तुम्हाला कुठल्याही काही अजूनही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा roshanTally@gmail.com हा आपला ईमेल आयडी आहे, ह्याच्यावर तुम्ही मला ईमेल करून क्वेरीज विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची निश्चित उत्तरं देईन.